नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. गेली 500 वर्ष हिंदू समाज ज्या प्रभू रामाच्या जन्मस्थानावर भव्य मंदिराची मनोकामना बाळगून संघर्ष करत होता, तो संघर्ष पूर्ण होण्याचे दिवस आता अगदी जवळ येऊन ठेपलेत. 22 जानेवारीच्या आधी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सर्व हिंदू समाजात चैतन्याची एक नवी लहर आपल्याला अनुभवायला मिळेल. तशी ती आत्ताही आहे आणि पुढची अनेक वर्ष हे भव्य राम मंदिर हिंदू समाजाला प्रेरणा देत राहणार आहे. या हिंदू समाजाला एकत्र करण्यापासून, राम मंदिराचा लढा उभारण्यापासून, न्यायालयात लढा लढण्यापर्यंत आणि आता मंदिराच्या उभारणीपर्यंत अनेक टप्प्यांवर अनेक जणांचे हात या राम मंदिराच्या निर्माणाच्या आंदोलनात लागलेले आहेत. पण असे काही जण आहेत की ज्यांनी या आंदोलनात साधी काडी सुद्धा कधी टाकली नाही. अर्थात काडी टाकणं हा मराठीतला वेगळा वाक्प्रचार आहे, पण ज्यांनी साध्या काडीचं सुद्धा योगदान केलं नाही, अशांना आता या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून खंत वाटू लागली आहे. अशा प्रकारची खंत ही कुणी बाळगावी? ज्यानं राम मंदिराच्या आंदोलनाच्या बाबत सक्रिय योगदान केलं असेल आणि बोलावलं गेले नसतील, ज्यानं या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली असेल, विरोध केला नसेल आणि बोलावलं गेलं नसेल, किंबहुना रामाला मानलं असेल. आता झालंय असं तर उद्धव गटाच्या आजवरच्या भूमिका ज्या त्यांनी सत्तेत येण्याच्या साठी म्हणून घेतल्या, त्या संपूर्ण भूमिका या रामापेक्षा रहिमाच्या जवळ जाणारे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. अजान कानाला गोड लागू लागली आहे. इथपासून ते एकूणातल्याच रामाच्या मंदिराच्या आणि आंदोलनाच्या बाबत खिल्ली उडवणारी अनेक वक्तव्य ही उद्धव ठाकरेंकडून झालेली आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच भूमिकांमुळे रामजन्मभूमीचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण त्यांना मिळालं काय आणि नाही मिळालं काय, असा विचार कोणी करू शकतं. पण प्राप्त स्थितीत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मध्ये आपल्याला डावललं जात आहे ही भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचलेली दिसते. त्यांच्या समर्थकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत रामजन्मभूमी आंदोलनातला योगदान अधोरेखित करायचा प्रयत्न केला, पण त्यापेक्षा कैक पटीनं मोठं आंदोलन आणि मोठं आंदोलनातलं योगदान हे इतरांचं आहे हे लक्षात आणून देण्याची सुद्धा तितकीच गरज आहे. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे या शब्दात राम मंदिराच्या आंदोलनाची खिल्ली उद्धव यांनी मुंबईतही उडवली आणि अयोध्येत जाऊनही उडवली आहे. त्यांना आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण खरंच हवंय का, हा मुद्दा येतोच. त्या निमित्तानं आजच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्यासोबत तुषार रसाळ आहेत. तुषार रसाळ हे या चर्चेत उद्धव गटाचं प्रतिनिधित्व करतील. आपल्यासोबत शिवसेनेच्याकडून प्रवक्ता या नात्यानं बोलण्याच्यासाठी अरुण सावंत आहेत. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. माझा पहिला प्रश्न पटकन तुषारजी आपल्याला आहे. तुषारजी, मातोश्रीवर आमंत्रण पोचलंय का, आमंत्रण मिळणार आहे का आणि आमंत्रणाची तुम्हाला गरज आहे का? 6 डिसेंबर 1992 साली विश्व हिंदू परिषद आणि त्याच्याबरोबर असलेले अनेक हिंदू समाजाला मानणारे गट किंवा पक्ष यांनी 6 डिसेंबरला जेव्हा तो बाबरीचा ढाचा पडला आणि पडल्यानंतर त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर 1.5 लाखाहून अधिक कारसेवक त्यात होते. 2000हून अधिक लोकांचा जीव त्याच्यामध्ये गेला. आणि जेव्हा त्याची जबाबदारी घेण्याची वेळ आली तेव्हा फक्त महाराष्ट्रातून एक वाघ उठला. तो वाघ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांनी सांगितलं, जर माझ्या शिवसैनिकांनी हा डाचा पाडला असेल तर माझा त्यांना सलाम आहे आणि माझा त्यांना पाठिंबा आहे. म्हणजे एका वाघाने फक्त तेवढं अंगावरती घेतलं, बाकी सगळे शांत आणि गप्प बसलेले होते. त्यानंतर तुम्ही जसं बोलतात की खिल्ली उडवली गेली की मंदिर कब बनाएंगे तारीख नाही बताएंगे, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही एक बघितलं का, पहिले मंदिर फिर सरकार हे बोलणारा देखील त्या वाघाचा छावाच होता. आणि जेव्हा सरकारमध्ये आम्ही होतो तेव्हा मंदिर कधी बनणार यासाठीच आम्ही लढत होतो. आणि एवढ्या 60-70 वर्षाच्या नंतर
आज जर मंदिर बनतंय म्हणजे आम्हीही लढ्यामध्ये सामील होतो, आम्हाला आमंत्रण येऊ न येऊ, हिंदुत्व आम्हाला शिकवायची यांनी शिकवायची गरज नाहीये. हिंदुत्व हे आमच्या रक्तात आहे. आणि आमचे युवराज आदित्य ठाकरे साहेब पण तेच बोलतात, मन में राम, हृदयात राम आणि प्रत्येक हाताला काम, हे असं आमचं हिंदुत्व आहे. नुसतं आमचं बनवाबनवी करून 60-70 वर्ष लांब खेचायचं हे आमचं हिंदुत्व नाहीये. आणि तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत आहे की कशा प्रकारे हिंदुत्व चालू आहे यांचं. जी तुषार रसाळ, आपण आपली भूमिका मांडत असताना ज्या गोष्टी अधोरेखित केल्यात त्यातले छोटे छोटे काही तपशील देणं आपल्याला निश्चित गरजेचं आहे. अरुण सावंत आपल्या चर्चेत आहेत, ते तुमच्या राजकीय भूमिकेला राजकीय उत्तर नक्की देतील. एक गोष्ट सांगायला हवी ती म्हणजे अशी की 6 डिसेंबरला ज्या वेळेला करसेवकांनी बाबरीचा ढाचा पाडला त्यावेळेला तिथे एकही शिवसैनिक नव्हता, ते एक दिवस उशिरा पोचले होते. दुसरी गोष्ट, बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका ही जर तर अंतर्गत होती, जर पाडलं असेल तर अभिमान आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, संपूर्ण राम मंदिराच्या आंदोलनाला समर्थन बाळासाहेब देत होते. उद्धव ठाकरेंनी वारंवार ही भूमिका घेतली की मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे. आता या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊ. अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. सावंत साहेब, तर्क समोर आलेले आहेत. हिंदुत्व शिकवायची गरज नाही इथपासून ते आंदोलनातल्या सहभागापर्यंत. मुद्दा असा आहे, त्यांचा आंदोलनातला सहभाग हा विवादा मुद्द्यापेक्षा त्यांना आमंत्रण देणं गरजेचं आहे की नाही आणि त्याच्यावर चर्चा व्हायला हवी की नको, हाही मुद्दा महत्त्वाचा. अरुण सावंत, उत्तर द्या. चर्चा तर झालीच पाहिजे. ज्याप्रमाणे आदरणीय उद्धव ठाकरेजी आणि संजय राऊत हे दोघे खास करून असं म्हणत आहेत, संजय राऊत तर कालपर्यंत असं म्हणत होते की हा जो काही सोहळा अयोध्येमध्ये 22 तारीखला रंगणार आहे, तो सोहळा ज्यांचं काही योगदानच नाही राम जन्मभूमी आणि राम मंदिर याबाबत, त्यांचा सोहळा रंगणार आहे. आता फक्त आणि फक्त डायलॉगबाजी करणं हा संजय राऊत यांचा विशेष गुणधर्म आहे. आता जर हा सोहळा ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा जर आहे, तर मग तुम्ही कशाला आटापिटा करता तिकडे जाण्याचा? तर हा एक विरोधाभास आहे. ज्याप्रमाणे आता तुषारजी म्हणाले की आमचे युवराज, वाघाचा छावा, ही डायलॉगबाजी माझ्या मते आता तरी शिवसेनेने, उभाटा शिवसेनेने कुठेतरी बंद केली पाहिजे आणि सत्यामध्ये उतरलं पाहिजे. आपण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं, परंतु त्यांचं नाव घेणं त्यांच्या पुत्राला सुद्धा आता अशोभनीय आहे. कारण त्यांची जी वर्तणूक आहे सध्याची, ती हिंदू हृदय सम्राटांना शोभणारी नाही. दुसरा राहिला प्रश्न युवराज यांचा, तुम्हीच वापरला शब्द युवराज. आता युवराज कधी काय बोलतात, कधी काय अननुभवी आहेत, ते लहान आहेत, अजून बच्चे आहेत, त्यांना आता शिक्षणाची गरज आहे. झालंय काय, उभाटा शिवसेनेला जो मार्गदर्शक सध्या मिळालेला आहे संजय राऊत यांच्या रूपाने, तो मार्गदर्शकच चुकीच्या प्रवृत्ती म्हणजे दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून नेहमी उद्धवजी ठाकरे आणि युवराजांची जी पावलं आहेत, उभाटा शिवसेनेची जी पावलं, ती चुकीच्या दिशेने पडत आहेत. अच्छा अरुण सावंत, आपण असं सांगतायत की सध्याच्या उभाठाच्या गटाची पावलं चुकीच्या पद्धतीनं पडतात. मला हा धागा पकडून पटकन तुषारजींना बोलण्याची संधी द्यायची आहे. तुषारजी, आपल्यापर्यंत आवाज नीट पोहोचला असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही उत्तर देत असताना अरुण सावंतांना एक छोटीशी विनंती आहे, त्यांच्या माईकची खूप खरखर येते, त्यांनी कृपया त्यांचा माईक तोपर्यंत ॲडजस्ट करावा. तुषार रसाळ, आपल्या उत्तराची सुरुवात होणार आहे. प्रश्न तुमच्यासाठी तुषारजी असा आहे की बाळासाहेबांनी जे काही हिंदुत्व जपलं आणि ज्या काही हिंदुत्वाच्या साठीचा संघर्ष केला, त्यातला किती टक्के संघर्ष उद्धव ठाकरेंनी केलेला आहे? आणि जोडीला हेही सांगा की त्यातला किती टक्के संघर्ष आदित्य ठाकरेंच्या वाट्याला आलेला आहे? आता जेवढा संघर्ष बाळासाहेबांनी केलाय तेवढाच संघर्ष उद्धव साहेब देखील करत आहे आणि आदित्य साहेबही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून संघर्षाच्या वाटेने पुढे चाललेले आहेत. आता मुद्दा, हे लोक बोलतात की हिंदुत्व सोडलं, नेमकं हिंदुत्व काय हे त्यांना माहिती आहे का? किंवा हिंदुत्वासाठी आज जे हे लोक बोलतायत की बाळासाहेबांचं नाव वापरतायत, बाळासाहेब असे, बाळासाहेब तसे, पण ज्या दिवशी यांच्याच पक्षातला एक आमदार जेव्हा बोलतो बाळासाहेब आता वर गेलेत, त्यांचे जर विचार ऐकायचे असेल तर आपल्यासारख्याच एका पत्रकाराला वर पाठवायची भाषा करत होते. म्हणजे बाळासाहेबांच्या विरुद्ध जर हे बोलतायत तर बाळासाहेबांचं नाव घेण्याची लायकी तरी आहे का यांची? हा माझा प्रश्न त्यांना पहिला आहे. आणि
जे तुम्ही मला बोलले तर 100% आम्ही हिंदुत्वा सोबत आहोत. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. आमच्या धर्मावरती जर कोण येत असेल तर आम्ही त्याच्यावरती काय करायचं ते आम्ही विचार करून करतो. बर तुषारजी, आपण म्हणता आहात की तुम्ही आजही हिंदुत्ववादी आहात, तुम्ही आजही सर्व धर्मांचा समान आदर करता, पण बाळासाहेब असते तर तुमच्याच पक्षाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख असलेल्या व्यक्तीनं अजान कानाला किती गोड लागते असं म्हणण्याची हिंमत केली असती का? बाळासाहेब असताना तुम्ही पाहिलं असेल की शाबीर भाई शेख हे देखील मंत्री होते. म्हणजे बाळासाहेब देखील सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जात होते. जर तुम्ही पाहिलं तर उत्तर प्रदेशवरनं आलेला एक व्यक्ती देखील आमदार होता. बाकीच्या इतर जातीतनं येणारे लोक देखील आमदार होते. याचा अर्थ काय की बाळासाहेब हे प्रत्येक धर्माला तेवढ्याच चांगल्या दृष्टीने बघत होते. फक्त आपल्या धर्मावरती कुठलं संकट आल्यावरती हिंदू हे आम्ही मेन आहोतच आणि दुसऱ्यांचं काय करायचं ते आम्ही नक्की करतो. पर आपल्या उत्तरातला एक विरोधाभास पटकन नमूद करतो. अरुण सावंत यांना बोलण्याची संधी देतो. त्यांनी त्यांचा माईक दुरुस्त केला असेल एवढी अपेक्षा आहे. तुषारजी, बाळासाहेबांनी भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. आजानचं समर्थन त्यांच्या कारकिर्दीत केलेलं नव्हतं. पटकन अरुण सावंत यांच्यापर्यंत जाऊयात. अरुण सावंत, ज्या पद्धतीनं राम जन्मभूमीचं आंदोलन हिंदू समाजानं गेले 500 वर्ष लढलं, त्या 500 वर्षामध्ये अनेकांनी थोडं थोडं तरी का होईना योगदान केलं, ज्याला खारीचं योगदान म्हणता येईल किंवा सिंहाचा वाटा म्हणता येईल. या सगळ्या यादीत तुम्हाला कधी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे राम जन्मभूमीच्या आंदोलनात प्रत्यक्ष उतरलेले दिसले का? पहा, सर्व जनता जाणते आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार होते त्याप्रमाणे उद्धव ठाकरेजी किंवा आदित्य ठाकरेजी यांचे मुळीच नाही. आता ज्याप्रमाणे तुषारजी म्हणाले की आपले उद्धव ठाकरेजी यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आदित्य ठाकरे सुद्धा चाललेले. आता मुळात उद्धव ठाकरेजी यांचं पाऊलच चुकलेलं आहे, त्यामुळे आदित्यची वाटचाल सुद्धा चुकीच्या पावलांवर चाललेली. मी आपणास एक उदाहरण देतो. आपणास कळेल की आज जे ज्यांच्या मांडी लावून बसलेले आहेत अशी काँग्रेस पार्टी, या काँग्रेस पार्टीचे एक मोठे नेते, आता यावेळेस मी तुम्हाला त्यांचं नाव सांगू शकत नाही पण तुम्ही नंतर सांगेन तुम्हाला, ते नेते असं म्हणाले होते की अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून काय असं मोठं होणार आहे, तिथे शौचालय बांधा. असे शौचालय बांधा म्हणून म्हणणाऱ्या लोकांच्या मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरेजी आणि त्यांची टीम बसलेली आहे. आणि ती स्वतःला जर आम्ही शिवसेना असं समजत असेल तर ते आधी त्यांचं पूर्णपणे चुकीचं आहे. ते त्यांनी त्यांचे डोळे उघडावेत. शिवसेना जी खरी आहे, ज्या शिवसेनेला आज राम मंदिर ट्रस्टने आमंत्रण दिलेलं आहे, ती शिवसेना आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बरोबर आहे. सर्व कार्यकर्ते, सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व पदाधिकारी आणि या राज्यातील मॅक्झिमम जनता आज आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या बरोबर आणि त्यांना आमंत्रण दिलं गेलंय. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की जी खरी शिवसेना आहे, जी तुमच्या लेखी खरी आहे, तिला आमंत्रण पोचलंय. त्यामुळे इतर कुठल्या शिवसेनेचा दावा असलेल्यांच्याकडे आमंत्रण जाण्याची गरज नाही. तुषार रसाळ आपल्या सोबत आहेत. तुषारजी, याचं उत्तर, खरी शिवसेना जी आहे तिला आमंत्रण मिळालं असेल तर उरलेल्या गटांना आमंत्रणाची वेगळी अपेक्षा आहे का? मिळायला हवं की नको? अरुणजींना मी एवढं सांगू इच्छितो की अजूनपर्यंत कुठला गट काय हे अजून ठरलेलं नाही. अजून निकाल येणं बाकी आहे. खरी ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे ते सर्व जनतेला माहिती आहे. आणि राहिला प्रश्न, हे जे बोलतायत की आम्हाला मिळालेलं आहे, अहो हेच लोक 2014 साली बोलत होते की यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसायचं नाहीये, साहेब माझा राजीनामा घ्या, हेच बोलले होते ना. त्यानंतर राष्ट्रवादी बरोबर आम्हाला युती करायची नाही हेच लोक बोललेले. आज सगळे युतीमध्ये मांडीला मांडी लावून हेच लोक बसलेले आहेत. हे काय आमच्यावरती टीका करतायत? त्यांना टीका करण्याचा अधिकार कोणी दिला? ठीक आहे, हे जे 2014-2019चं राजकारण होतं ते काही क्षणांसाठी बाजूला ठेवू. मुद्दा आता इथे आहे आमंत्रणाचा. तुम्हाला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण हवंय की नकोय? मातोश्रीला आमंत्रणाची गरज आहे का? आमंत्रणाची गरज असं बोलता येणार नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर मागच्या 2-3-2.5 म्हणजे कोविडच्या आधी स्वतः उद्धव साहेब, आम्ही स्वतः ठाण्यातनं 2 ट्रेन भरून आम्ही स्वतः गेलो होतो. तेव्हा उद्धव साहेब स्वतः होते तिथे. तिकडचे महंत जे होते ते स्वतःच बोललेले की शेर का छावा आज इधर आया है. याचा पाहिजे असेल तर तुम्ही एक 3-4 वर्षापूर्वी जाऊन हे चेक करू शकता. त्या महंतांनी स्वतः उद्धव साहेबांचं तिथे स्वागत केलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांना देखील उद्धव साहेब हे तिथे हवे आहेत.
पण स्वतःच्या स्वार्थापोटी राजकारण करायचं. अहो मी काय बोलतो, युपी किंवा अयोध्येचा 7-12 यांच्या नावावर केलाय का कोणी? त्यांच्या नावावर केलाय का? हा महत्वाचा मुद्दा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. पटकन तुषारजी आपल्या या मुद्द्यावर आपण उत्तर घेऊयात. अरुण सावंत, थेटच विचारलं जात आहे की 7-12 अयोध्येचा तुमच्या नावावर आहे का? आणि हे जे काही वाक्य आता तुषारजींकडून आलंय त्याला संदर्भ हा संजय राऊतांच्या एका वक्तव्याचा आहे. राऊत म्हणतात, राम काही तुम्ही विकत घेतला का किंवा तुमच्या मालकीचा झालाय का? पहा, प्रभू श्री रामचंद्र हे समस्त विश्वाचे आहेत, समस्त जनतेचे आहेत, संपूर्ण भारताचे आहेत. ते कुणाही एका पार्टीचे नाहीत, हे मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो. आणि कुणी असं म्हटलेलं सुद्धा नाहीये की प्रभू रामचंद्र हे फक्त आमच्याच पक्षाचे आहेत. तर उगीच चुकीच्या गोष्टी, सर्व मुद्दा जो आहे ना हा शेवटी डायलॉगांपाशी येतो. हे जे काही संजय राऊत आहेत ना, यांनी डायलॉग मारून मारून ह्या उरलेल्या उभाटाची अक्षरशः वाट लावून टाकलेली आहे. आणि म्हणून हा जो नेतृत्व जे आहे यांचं, ते नेतृत्व संजय राऊत आणखी काही लोकांच्या पाठी फरफटत चाललेलं आहे. नाही ठीक आहे, एक मिनिट. मुद्दा आता प्रभुरामाचा आहे, संजय राऊतांचा नाहीये. मुद्दा हा आहे की राम कोणाचा आहे? मातोश्रीवरच्या ठाकरेंचा आहे की आता जी शिवसेना ज्याचे प्रवक्ते तुम्ही आहात त्यांचा आहे? प्रभू श्री रामचंद्र हे नाही फक्त आमचे, नाही फक्त त्यांचे, हे समस्त विश्वाचे आहेत. फक्त तुमची त्यांच्यावर आस्था असली पाहिजे, एवढंच मी आपल्याला सांगेन. बिलकुल अरुण सावंत, महत्वाचा मुद्दा. रामावर आस्था आहे का हाच प्रश्न आहे. रामापेक्षा रहिमावर जास्त आस्था आहे का हाही प्रश्न आहे. तुषार रसाळ, दोन्हीचं उत्तर द्या. बघा, आम्ही हिंदू आहोत, आमचा रामावरती संपूर्ण आमची आस्था आहे. दुसऱ्या धर्माला विरोध करणं हे आमच्या हिंदू धर्मात कुठे लिहिलेलं नाही. म्हणजे याचाच अर्थ की आम्ही दुसऱ्या धर्मालाही तेवढीच इज्जत देतो किंवा तेवढंच मागतो. म्हणजे ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्यापाशी. आज अरुण सावंत साहेब जे बोलतायत, आज तुम्ही एक पाहिलं का, जेव्हा राम मंदिराची पहिली वीट पाठवली जात होती त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातून एक चांदीची वीट पाठवली होती. आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते आणि ही जर फूट झालेली बघितली असती तर त्यांना हे आवडलं असतं का? शिवसेनेमध्ये फूट झालेली. अरुण सावंत याच्यावरती उत्तर देतील का? की बिलकुल आपण त्यांना प्रश्न विचारू, त्यांना निश्चित हा प्रश्न विचारू. फक्त एक छोटी आठवण द्यायला हवी. आनंद दिघेंनी जेव्हा वीट पाठवली त्यावेळेला शिवसेनेचं नेतृत्व बाळासाहेबांकडे होतं. अरुण सावंत, उत्तर द्या, आजच्या परिस्थितीत आनंद दिघे काय वागले असते? आपण माझ्या प्रश्नाचं खरं म्हणजे उत्तर आपणच देऊन टाकलं. ज्या वेळेस चांदीची वीट पाठवली गेली होती त्यावेळेस शिवसेनेचं हिंदुत्व हे प्रखर हिंदुत्व होतं. आणि आज आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वेळेस यांचं जे हिंदुत्व आहे ते फक्त म्हणजे तोंड बोल जे म्हणतात, तोंड घेवडेपणा, बोल घेवडेपणा, तशा प्रकारचं फक्त तोंडाने बोलायचं आम्ही हिंदू आहोत आणि जाऊन अशा पक्षाबरोबर बसायचं जे हिंदुत्वाला विरोध करतात, जे फक्त आणि फक्त काही विशिष्ट धर्मांनाच सहकार्य करतात. हा जो काही तुमचा बदल आहे तुमच्यामध्ये झालेला, हा बदल जनता ओळखते आहे. तुषार रसाळ, हा मुद्दा आहे ना, हा सर्वसामान्य माणसांच्या मनातला मुद्दा आहे. एका बाजूला तुम्ही असं सांगता, गर्वानं सांगता की बाबरी पाडण्यामध्ये आणि त्यानंतरच्या दंगलींमध्ये हिंदूंना वाचवण्यामध्ये त्यावेळेचे शिवसेनेचे नेते सहभागी होते. खरं म्हणजे जे सहभागी होते त्यांनी अंगावर खटले घेतले, ते न्यायालयात लढले, त्यातून ते पुढे सरकले. या सगळ्या ह्याच्यात ना उद्धव ठाकरेंवर एकही खटला आहे, ना आदित्य ठाकरे त्यावेळेला कुठे रस्त्यावर उतरताना कोणालाही दिसले होते. आता मुद्दा काय उपस्थित होतो तुषारजी, की तुम्ही जर रामावर आस्था ठेवता, तुम्ही जर राम मंदिराच्या साठी सकारात्मक भूमिका घेता, तर मग काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत कसं जाऊ शकता? हा मुद्दा आहेच की. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं, आज जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी बरोबर सगळ्यात पहिले कोण गेलं होतं? बीजेपीचे जे फडणवीस साहेब आहेत त्यांनी रात्री सकाळी पहाटे येऊन सत्तेची स्थापना कोणाबरोबर केली होती, तेव्हा त्यांना ते चाललं. आम्ही गेलो होतो का पहिले? आमच्याशी वाकडं करून दुसऱ्याबरोबर जी त्याचं उत्तर तुषारजी यापूर्वी अनेकदा देऊन झालंय. आपण इतक्या मागे गेलो तर वेळ जाईल चर्चेचा. निवडून तुम्ही भाजप बरोबर आलात, भाजपमुळे आलात आणि भाजपला सोडून दिलं म्हणून त्यांनी ते वेळचं केलेलं राजकारण. आपण आत्ताच्या पटकन 2023 बद्दल बोलू. हा, काय प्रश्न परत एकदा विचारताय? मी आपल्याला प्रश्न विचारतो. रामावर ज्यांची आस्था आहे, मंदिराबाबत जे सकारात्मक आहेत, ते पवार आणि सोनियांच्या सोबत कसे असू शकतात असा थेट मुद्दा आहे.
आणि तोच अरुण सावंतांनी उपस्थित केलाय. आता कसं आहे, पवार साहेब हे पण हिंदूच आहेत, सोनिया मॅडम ज्या आहेत त्या देखील हिंदू आहेत. तर त्यांच्यासोबत जाण्यासाठी हा वैचारिक भाग आहे. म्हणजे काही वेळेस त्यांचे विचार बदलू, एखादा पक्ष जेव्हा निर्माण होतो ना, त्या पक्षामध्ये अनेक लोक असतात, त्या पक्षाचा अजेंडा आणि हे सर्व ठीक आहे आणि चांगलंच असतं. पण तुम्ही जर पाहिलं तर काही त्याच्यामध्ये लोक असतात जी वेगळ्या पद्धतीने उत्तर देतात. म्हणजे ती जी लोक आहेत ती वेगळ्या पद्धतीने उत्तर जे देतात, म्हणजे असं नाही की त्या माणसाचं जे मत आहे त्या पक्षाचं मत आहे. आणि कुठल्याही प्रकारचं आज इतर ठिकाणी देखील तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अपोजिट लोकांच्या युत्या होत आहेत. तर इथे यांच्याबरोबर जाणं आम्हाला कुठल्याही प्रकारचं चुकीचं वाटत नाहीये. देश जर वाचवायचा असेल किंवा देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आज भाजपच्या विरोधात सगळ्या पक्षांना येणं गरजेचंच आहे. ठीक आहे. आपण या चर्चेत उत्तर देत असताना एक शोध लावलात, त्याबद्दल मला फक्त पटकन खुलासा अरुण सावंतांकडून घ्यायचा आहे. अरुणजी, पवार हिंदू आहेत असं तुषारजी म्हणालेले आहेत. लोकसभेत सांगितलं गेलंय की ते नास्तिक आहेत. आता सोनिया गांधी हिंदू आहेत असाही नवा शोध उबाठा गटाच्याकडून लावला गेलेला आहे. तुम्ही दीर्घकाळ त्या पक्षात होतात, काही या संदर्भात एखादं मिनिट आपल्याकडे काही पुरावा खुलासा आहे? तुषारजी कदाचित या दृष्टिकोनातून असं म्हणत असतील की आदरणीय सोनियाजी यांनी राजीव गांधी यांच्यावर जेव्हा विवाह केला तेव्हा त्या हिंदुस्थानात आल्यानंतर हिंदू झाल्या, असं त्यांचा तो कदाचित दृष्टिकोन असेल. तर मला त्यामध्ये पडायचं नाही. मला एवढंच सांगायचं आपल्याला की जर या देशाचा एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष जर राम मंदिराच्या साठी लढला, राम मंदिर त्यांनी बांधून दाखवलं लढा देऊन, आणि आज त्याच पक्षाच्या विरोधात हे शिवसेनेचे, उबाटा शिवसेनेचे काही नेते, काँग्रेस, आणखी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा हात धरून या पक्षाला संपवण्याचं जर स्वप्न पाहत असतील तर हे प्रखर हिंदुत्ववादी नाही तर विरोधी आहेत. ठीक आहे अरुण सावंत, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपण आपली भूमिका मांडलीत. तुषारजी, आपणही या चर्चेत सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत सहभागी झालात. आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.